सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण आता 13व्या अध्यायावर आहोत आणि मागच्या वेळेचा गोषवारा महेश वाचतोय. तर 13व्या अध्यायातले मागच्या मंगळवारी आपण 8वा, 9वा आणि 10वा असे 3 श्लोक बघितले आणि ओव्या होत्या 512 ते 614. तर 8व्या श्लोकात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी माणसाची लक्षणे सांगतायत. ज्ञानी कोण? तर ज्याला विषयांची आवड नसते आणि जो त्याचे मन इंद्रियांच्या द्वारे विषयाकडे ओढले जाऊ देत नाही आणि त्याच्या मनात विषय सेवनेचा कंटाळा असतो. विषयाची नासक्ती किती याची उदाहरणे देताना माऊली सांगतात की जशी ओकारी बघून कोणाला लाळ सुटणार नाही किंवा रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी उडी घालवत नाही किंवा कोणी अजगराची उशी करत नाही. विषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे आणि साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतो. जेथे ऐहिक आणि पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज. सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो आणि वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्यनैमित्तिक कर्मे करीत असतो. पण अजिबात हे कर्म मी केले किंवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार किंवा गर्व नसतो. गंगा जशी हेतू वाचून वाहते, अहंकारा वाचून त्याचे चांगले वागणे असते. मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकार संपूर्ण नष्ट झालेला असतो. त्याला आपण देहामध्ये आहोत अशी आठवण नसते. त्या स्थितीला निरहंकारता हे नाव आहे. तेथेच ज्ञान आहे. ज्ञानी पुरुष प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून भर तारुण्यातच बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. पांगळे व्हायच्या आधी देवस्थाने तीर्थक्षेत्री जाऊन घेतो. हात लुळे व्हायच्या आधीच दानादी सर्व सत्कृत्ये हाताने करून टाकतो. दृष्टीचे सामर्थ्य असतानाच जितके चांगले पाहायचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. मन वेडे होण्यापूर्वी आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. तारुण्यात शक्ती आणि बुद्धी विषय सेवनात खर्च झाल्यानंतर म्हातारपणात शरीर काय करेल? वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे तो ज्ञानी वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही. स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे, विपत्ती व शोक ही पोचली जातात. तो स्नेह टाकून तो समाधान वृत्ती ठेवून राहतो.
आणि ज्या ज्या इंद्रियाच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील त्या सर्व इंद्रियरूपी बेळांत निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो. अशा सामग्रीने ज्याच्या वागण्याचा प्रकार असतो तोच ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे. 9व्या श्लोकात माऊली ज्ञानीपुरुषांची अजून काही लक्षणे सांगतात. ज्ञानीपुरुषांचे स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसते. तो स्वतःच्या शरीराविषयी उदास म्हणजे इंडिफरंट असतो. त्याला स्त्री, मुले, बाळे यांची आसक्ती नसते. सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर आले तरी त्याचे अंतःकरण सुखी किंवा दुःखी होत नाही. त्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूंच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही. 10व्या श्लोकात ज्ञानीपुरुषांची आणखी काही लक्षणे सांगितली आहेत. कायेने, वाचेने आणि मनाने प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊन ज्ञानीपुरुष एका ईश्वराशिवाय आणखी कशाची इच्छा करत नाही आणि ईश्वराचे भजन करत असतो. तीर्थे, गुहा आणि नदी व समुद्र किनारे, सरोवराच्या आसपास अशा पवित्र जागेत तो प्रेमाने राहतो. त्याला एकांताची खूप आवड असते. असा पुरुष म्हणजे मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे. आणि हे आपला 10व्या श्लोकापर्यंत आहे आणि ते 11व्या श्लोकात पण मला वाटतं ते कंटिन्यू करणार आहेत. ते आज आपण बघू. बरोबर. छान छान वाचलंस. तर माधुरीचा मागच्या वेळी प्रश्न होता अंतःकरण निग्रह म्हणजे काय, आणि त्याचं मागच्या वेळी मी उत्तर देऊ शकले नाही. आता मी ठीक आहे म्हणून आता उत्तर देते. तर माधुरी, अंतःकरण निग्रह म्हणजे आपण आधी अंतःकरणाची व्याख्या पाहिजे राईट. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सगळं मिळून अंतःकरण होतं. तर मग त्याच्यावरती कंट्रोल कसा करायचा, तर आधी अहंकारासाठी सांगितलंय राईट. मे बी आपण अहंकार शेवटी घेऊ, कारण याच्यात आपण आता अहंकार शेवटी म्हटलं. तर आधी तो ध्यान आणि धारणा आणि समाधी याच्याकडे मन लावतो, म्हणजे मनाचा कंट्रोल झाला. नंतर मग इंद्रियांना यम दम करून विषयापासून दूर ठेवतो आणि आपल्या बुद्धीला कंट्रोल करतो. नंतर मूळाधार चक्र, जालंधर चक्र आणि ओरियाणा चक्र ते त्यांनी सगळं दाखवलं होतं. तर त्याच्यावरती बांध घालून तो चित्त आवरतो. अशा रीतीने या सगळ्या गोष्टी आवडल्या आणि मग मी मगाशी म्हटलं तसं तो अंतःकरणाच्या बाह्य नजरेवरती कडक बंधात ठेवतो. त्याला आपण अहंकार कंट्रोल करायचा असं म्हणतो. तर अशा चारही गोष्टी कंट्रोल आपण केल्या की त्याला अंतःकरण निग्रह म्हणायचं. आणि असा ज्याचा अंतःकरण निग्रह असेल तो ज्ञानी, ही तुझी मागच्या वर्षी शेवटची व्याख्या होती. ओके, ठीक आहे. थँक्यू. पण मी नव्हता विचारला, बहुतेक माधवी असेल. माधवी नाही तू नाही, तुझ्या विचारला. ह्याच्यातला शेवटचा भाग होता अंतःकरण निग्रह. त्याचं उत्तर तू लिहिलेलं नव्हतंस, आठवतंय? हो तो, अच्छा सॉरी. ओके. शेवटचं जे होतं तुझं, तू म्हटली हे मला काही कळलं नाही. या तर अंतःकरण निग्रह म्हणजे काय असं मी लिहून ठेवलेलं होतं आणि त्याचं हे उत्तर आहे की या 4 गोष्टी आपण कंट्रोल केल्या की अंतःकरणाचा निग्रह होतो. मग ठीक आहे. मग आता आपण 11व्या श्लोकाकडे जाऊ. काय राहील? तर आताच महेशने म्हटलं जसं आपण 9 आणि 10 पूर्ण केलंच आहे. 11 सुद्धा त्याच्यातलंच आहे. त्याच्यामध्ये पण आता तो ते आणखीन काही आपल्याला 2 सांगणार आहे. बहुतेक बुद्धीचं महत्व मी लिहून ठेवलं होतं ते आवरण आणि विक्षेप बुद्धीचा, तमोगुण आणि अज्ञान शेवटपर्यंत जातं. तर त्याच्यावरती आज आपण वाचूया. 11वा कोण वाचतंय आधी? मी वाचते. श्लोक पण वाचायचा का? हो, श्लोक पण. आता सगळंच वाचायचं ना आपल्याला. हा, मी प्रॅक्टिस नाही केली, कोणाला तरी वाचायला नाही, लागेल. ठीक आहे. आपल्याकडे पुष्कळ दोष नाही. आपण श्लोक वाचला होता गेल्या वेळी निलिमाताई. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा. थँक्यू. अध्यात्म ज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याखेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे
ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीचे ज्ञानी आहेत, इकडे झालं का थोडं? ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो, स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधी कानावर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो. जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्यांचा शोध करून मग जसे सरळ राजमार्गाने निघावे, त्याप्रमाणे तो जेवढे ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यास अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाला लावतो. तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरूप्रमाणे आधार देते. याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे असे जर अर्जुना तू म्हणशील, तर तुला स्पष्ट सांगतो की जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असं नाही. तरी पण ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय ब्रह्म होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते, वास्तविक ज्ञानाशिवाय मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आपल्या मनाला नीटसा पटत नाही. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याला त्याचा काय उपयोग. त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थ जातो. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्माच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणाव्यास हरकत नाही. म्हणून ज्ञान जेवढे दाखवेल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहिल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. इथे थांबायचं ना? हा, चालेल चालेल. तुला जिथे असं वाटेल की आता थांबावं तिथे थांब. नाही, तूच सांगितलं होतं 628 ला थांबायचं म्हणून. 30 मला वाटतं ना, 630. ठीक आहे ठीक आहे. इट्स ओके. कुठे थांबलं तरी डझंट मॅटर. या ओके. डझंट मॅटर. आय थॉट चालेल. टेक्स्ट मध्ये होतं 628 ला थांबायचं, बट आय कुड बी रॉंग. इट्स ओके. कुठेही थांबलात तरी चालेल. इट्स द सेम थिंग. फक्त आपल्याला ते ब्रेक पाहिजे म्हणून आपण थांबायला सांगतोय. ओके. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचुनी आने जिये भव स्वर्गादि ज्ञाने, ते अज्ञान ऐसे मने निश्चय जो करी. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी, ते आत्मज्ञानी बुडी सद्भावाची. भंगलिये वाटे शोधून या ओहाटे, निघिजे जैविक मिटे राजपंथे. तैसे ज्ञान जाता करी अगवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी. म्हणे एक हेची आधी येर जाणणे ते भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा, ध्रुव देवो गगनाचा तैसा राहिला. तयाचा ठाई ज्ञान या बोला म्हणसी व्यवधान, जे ज्ञानी बैसले मन तेव्हा चिते तो.
तरी बैसले पुणे जे होये, ते बैसकाची बोले न होये, तरी ज्ञान तया आहे सरिसा पाडू. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ, ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया. एरवी बोधा आलेनी ज्ञाने, जरी ज्ञेय न दिसेची मने, तरी ज्ञान लाभू ही न मने जाहला सांता. आंधळेने हाती दिवा घेऊन काय करावा, तैसा ज्ञाननिश्चयो आघवा वाया जाय. जरी ज्ञानाचे प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीची असे अंध होऊनी. म्हणून ज्ञान जे तुले दावी, ते तुली ही वस्तूची आघवी, ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. याकरिता निर्मळ ज्ञानाने राखलेले ज्ञेय जी पाहते, अशा शुद्ध बुद्धीने जे संपन्न आहे, जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे हे शब्दाने सांगावयास नको. एवढेच काय, परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते, तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. अर्जुना, तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य म्हणावायला पाहिजे काय? तेव्हा श्रोताने म्हटले, हे राहू दे, त्या पुरुषाचेच फार वर्ण करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस? आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पल्हाळाने अतिशय रसभरीत वर्णन करावे, ही जी सामान्य कवींची क्लुप्ती तिचा आश्रय जर केला असता, ते श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. भोजन करण्यास पात्रावर बसाव्याच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग? इतर सर्व गोष्टी चांगली, परंतु दूध काढावयाच्या वेळी जी कासे खाली बसू देत नाही, तर अशी ही नुसती लाथरी गाय कोण पोषेल? त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धी विस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून थँक्यू ज्ञाना वाचून इतर गोष्टींचे किती पल्हाळ लावतात ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे, तू मात्र चांगले केलेस. आता ओव्या वाचू का पुरं करू? 446 पर्यंत वाचा. ओके. ज्या ब्रह्मज्ञानाच्या थेंबाच्या हेतूने लोक योगात्मिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल? मृताची झड एकासारखी 7 दिवस लागेना का, तिचा कंटाळा यावायचा नाही. दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जात नाही इतका मोठा वाटतो, तसे सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का? पूर्ण चंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय? त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना पुरे कोण म्हणेल? आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपवायचे माहीत नसते असे असते. तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची आवड आहे आणि तुलाही येथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे, म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस हे नाही म्हणता येत नाही. तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून
श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संतांच्या आज्ञेबरोबर थांबू का? ओके. या लागी ज्ञाने निर्दोखे, दाविले ज्ञेय देखे, कैसेनी उन्मेखे आथिला जो. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी, तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. पै ज्ञानाची प्रभेसवे, जयाची मती ज्ञेयी पावे, तो हात धरणीया शिवे परतत्वाते. परतत्वात. तोची ज्ञान हे बोलता, विस्मो कवण पांडू सुता, काय सवितया ते सविता म्हणावे असे. तव श्रोता म्हणितले असो, सांगतियाचा अतिसो, ग्रंथोक्ती तेथ आडसो झालीसी का. तुझा हाची आम्ही थोरू, वक्तृत्वाच्या पाहुणेरू, जे ज्ञानी विशोभारू निरोपिला. रसुहो आवा अतिमातृ, हा घेतासी कवी मंत्रू, तरी अवंतुनी शत्रू करीतोसी कागा. ठाई बैसतीये वेळे, जे रससोय घेऊनी पळे, तियेचा येरू ओडव मिळे कोण अर्था. आगवांची विषयी भादी, परी सांजवणी टेको नेती, ते खुरतोडी नुसधी पोशी कवण. तैसी ज्ञानी मती न फाके, येर जलपती नेणो केतुके. परी तो असोनिके केले तुआ, जया ज्ञान लेशो द्वेषे, खिजते योगा ते सायासे, ते धणीचे आणि तुझ्या ऐसे निरूपण. अमृताची शांत वाकुडी, लागो का अनुखडी, सुखांचा देसी कोडी गणिज तुका. पूर्णचंद्रसे राती, युग एक असो न पाहती, तरी काय पाहत आहाती चकोरे ते. तैसे ज्ञानचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. आणि सभ्यागू पाहुणाये, सुभगाची वाढती होये, तै सर्व नेणे रससोये ऐसे आथी. तैसा जाहला प्रसंगू, जे ज्ञानी आम्हासी लागू, आणि तुझही अनुरागू आथी येथ. म्हणून या वाखणा पासीसे आली चौगुणा, ना म्हणो नये देखणा होसी ज्ञानी. तरी आता ययावरी प्रज्ञेचा माजू धरी, पदे साच करी निरूपणी. या संत वाक्या सरीसे. ओके. आता मला वाटतं आता रवी वाचणार आहे. हा इथे थांबायचं ना. हा. तर एक मिनिट थांबा. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं सांगितलं की अपरोक्ष ज्ञानापासून जे ज्ञान मिळतं आपल्याला ते व्यर्थ असतं. माऊलींनी नुकतंच सांगितलं की नुसतं आपण ज्ञान शिकलो, फिजिक्स सारखं शिकलो तर ते आत्मसात होत नाही. आणि म्हणून त्याला आपण आधीच्या ह्याच्यात जे बंध सांगितले होते, किंवा मगाशी माधुरीला सांगताना मी जे म्हटलं अंतःकरणाचे बंध, तसं सगळ्यातल्याशिवाय नुसतं आपण ते पुस्तक वाचून ते आत्मज्ञान होत नाही. आणि म्हणून त्यांनी ज्ञानाबरोबर बुद्धी पण पाहिजे. आणि बुद्धी कशी पाहिजे, जोपर्यंत बुद्धीमध्ये या सगळ्या ज्ञानाचा आविर्भाव होत नाही तोपर्यंत ते ज्ञान बाहेरच राहतं, असा त्याचा अर्थ होता. तर अपरोक्ष ज्ञानापासून मिळालेलं बाकीचं ज्ञान सगळं व्यर्थ असतं, जर का तुमची बुद्धीची तयारी नसेल तर. आता बुद्धी हा पण एक पदार्थ आहे आणि तो त्रिगुणात्मक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा सत्व रज तम असे गुण असतात. मग काय करायला पाहिजे, तर रज आणि तमगुण आपल्याला कमी करायचे आहेत. आणि 647 जी आहे आता येईल त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की शुद्ध बुद्धीचा अर्थ सांगा. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी शुद्ध बुद्धीचा आपल्याला अर्थ सांगितला. तर आता तुम्ही वाचा. ऐकू येत आहे? हो. ओके. आतापर्यंत आपण त्यांनी ज्ञानाबद्दल सांगितलं. आता ह्याच्या पुढे अज्ञान म्हणजे काय याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
तर मी 646व्या ओळीपासून सुरुवात करतो. तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज, माझाही हेतू असाच आहे, असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले. आणखी महाराज, मला तुमचाही तसाच हुकूम झाला तर आता मी व्यर्थ बोलणे वाढून देत नाही. याप्रमाणे ज्ञानाची 18 लक्षणे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली. ऐका. यानंतर या लक्षणावरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात, असे श्रीकृष्ण म्हणाला. तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले. यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना, अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप निराळे न सांगता अज्ञानच आहे. अर्जुना, असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यानंतर मग रात्रीची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते, त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण मी काही लक्षणे सांगतो. तरी जो प्रतिष्ठेकरिता जगतो, जो मानाची वाट पाहतो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो, पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत तसा तो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज. आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज मुळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणून बुजून ठेवलेले असतात. विद्येचा पसारा घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटतो आणि जेवढे म्हणून काही करतो तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो. स्वतःच्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करीत असता हा त्यास फसवित असतो. तो अज्ञानाची खाण आहे असे समज. तुम्ही श्लोक वाचतोय ना. तरी आता ययावरी प्रज्ञेचा माजुधरी पदे साच करी निरूपणे, या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे, माझेही जी ऐसे मनोगत, यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी, वाया वागमी वाढो नेंदी. एवं इये अवधारा ज्ञान लक्षणे 18, श्रीकृष्णे धनुर्धारा निरूपिली. मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे, हे स्वमत आणि आगवे ज्ञानीयही म्हणती. करतळावरी वाटोळा डोलतू देखिजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. एरवी ज्ञान पुढे झालिया अज्ञान जाणवे धनंजया, जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानची. पाहे पा दिवसू आघवा सरे, मग रात्रीची बारी उरे, वाचुनी काही तिसरे नाही जेवी. तैसे ज्ञान जेथ नाही तेची अज्ञान पाही, तरी सांगो काही चिन्हे तिये. तरी संभावने जिये, जो मानाची वाट पाहे, सत्कारे होये तोषु जया. गर्वे पर्वतांची शिखरे, तैसा महत्ववरुनी नुतरे, तयांचा ठाई पुरे अज्ञान आहे. आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेंचा पिंपळी, उभिला जैसा देवळी जाणोनी कुंचा.
खाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा, स्फिती इच्छिया, आग वरी वरी चर्ची, जनाते अभिर्चिंता, जनाते चिंता वंची, तो जाणपा अज्ञानाची खाणी येथ. आता मी अर्थ वाचतो. ओके. आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे त्याच्या वागणुकीने सर्व जगास दुःख होते. आणि तो सहज जे जे बोलेल ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो. आणि ज्याचे जगणे हिंसेचे घरच असते त्याच्याजवळ फार अज्ञान आहे. इतकेच नव्हे तर तोच अज्ञानाचा खजिना आहे. जसा भाता फुंकल्याने फुकतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित होतो अथवा दुःखी होतो. वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते, तसा स्तुतीच्या वेळी जो आनंदाने चढून जातो. जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो, त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान आहे. आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते, आपल्या मनातील गोष्ट जो दुसऱ्याला कधीही कळून देत नाही, ज्याचे बोलणे व पाहणे वरून वरून मोकळ्या मनाचे असते व अंगाने एकाला मदत करतो व नंतर भलत्यालाच दुसऱ्याला मदत करतो. पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते, वरून पाहणारास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो. त्याप्रमाणे ज्याचे दुसऱ्यास पोसणे अथवा सांभाळणे सरळ असते, पण ते केवळ त्या पोसले जाणाऱ्या माणसाच्या घाताकरिताच असते व जो चांगल्या माणसांची अंतःकरणे बिघडवतो. शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोळी जशी वरून सुंदर दिसते परंतु आत कडू असते, तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते, ज्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही हे खरे मान. इथपर्यंतच वाचायचंय. कुठपर्यंत आहे? 76 पर्यंत. 76. ओके, सॉरी. आणि गुरु कळायची ज्याला लाज वाटते, जो गुरु भक्तीला कंटाळतो व गुरुपासून विद्या शिकून गुरुवरच उलटतो, त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिभेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे म्हणजे पाप करण्यासारखे आहे. पण काय करावे? अज्ञानाची ही लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले. म्हणून आता गुरुच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समज. एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रा गमनी असणाऱ्यांचे नाव घेण्याच्या पापाचा जो हीनपणा झाला तो घालवते. गुरुभक्ताच्या नावाचा उच्चार येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चारणाचे भय दोष हरण करतो. मग आणखीन अज्ञानाची चिन्हे आई असे देव म्हणाले. तरी जो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून मी 677 पर्यंत आहे. हा, ते शेवटचं आहे ना. रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय. हे 677 इथे थांबलं. ओके, आता 60 पर्यंत झाल्यात. ओके.
आणि वनी वनी विचरे, तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे, तैसे जयाचेनी आचारे जगा दुःखा, कौतुके जे जे जल्पे, ते सबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारकू जो, तया ते बहु अज्ञान, तोची अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन जयांचे जिणे, आणि फुके भाता फुगे, रेचिलिया संवेची उफगे, तैसा संयोग वियोगे वियोगे चढे वोहटे, पडली वारयांचा वळसा, धुळी चढे आकाशा, हरिका वळगे तैसा स्तुती वेळे, निंदा मोटकी आईके, आणि कपाळ धरुनी ठाके, थेंबे विरे वारेनी शोके, चिखलू जैसा, तैसा मानापनानी होये, जो कोणीही उर्मी न साहे, तयांचा ठाई आहे अज्ञानपुरे, आणि जयांच्या मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा दिठी, आंगे मिळे जीवे पाठी, भलतया दे, व्याधांचे चारा घालणे, तैसे प्रांजळ जोगावणे, चांगांची अंतःकरणे विरू करी, गार शेवाळे गुंडाळली, का निंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्यक्रिया, अज्ञानतयांचा ठाई, ठेविले असे पाही, या बोला आन नाही सत्यमानी, आणि गुरुकुळे लाजे, जो गुरुभक्ती उमजे, विद्या घेऊनी माजे गुरुसिंची, तयाचे नाव घेणे, हे वाचे शूद्रान्न होणे, परी घडले लक्षणे बोलता ये, आता गुरुभक्तांचे नाव घेवो, तेने वाचे प्रायश्चित्त देवो, गुरुसेवका नाव पहा हो सूर्य जैसा, येतुलेनी पांगु पापाचा, निस्तरेल हे वाचा, तो गुरुतल्पगाचा नामी झाला, हा ठायवरी तया नावाचे भय हरी, मग म्हणे अवधारी, आणि के चिंधे, तरी आगे कर्मे ढिला, जो मने विकल्पे भरला, अडवीचा अवगळला कुहा जैसा. झालं. व्हेरी गुड. शैलेश 78 पासून वाचायचं. शैलेश दिसला होता मला. आहे आहे ना? Recording in progress. ओके. काय झालं? नाही, मी ऍक्च्युली काय झालं, मी रसिकाला आणायला गेलो होतो, त्यामुळे मी फोन वरनं लॉग इन केलं होतं तेव्हा रस्त्यात होतो तेव्हा. आता तेवढ्यात मी आलो, मी आणि आता घरी लॅपटॉप लॉग इन केलं. 678 अर्थापासून वाचायचं. ज्याप्रमाणे ते रे, ज्याप्रमाणे कुत्रे पोटास अन्न मिळवण्याकरिता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही. ज्याप्रमाणे कुत्रे पोटास अन्न मिळवण्याकरिता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरिता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही. या कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे संघाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्री संघा विषयी जो काही विचार करीत नाही. विहित कर्म करण्याची वेळ चुकली अथवा नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याला मनात दुःख वाटत नाही, पाप करण्यास ज्याला काही लाज वाटत नाही, आणि पुण्याविषयी तो अतिशय बेगुमान असतो, व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते, जो आपल्या डोळ्यापुढे
वरती करतो का? जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरिता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो. डबक्यात पाय घातल्याबरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो. वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दुःखाने पुरे व्यापले जाते. पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहत जातो त्याप्रमाणे मनोर्थांच्या ओघाने त्याचे मन भटकत असते असे समज. पावटळीप्रमाणे जो जो कोठे स्थिर राहत नाही व जो क्षेत्रात तीर्थाच्या ठिकाणी अथवा सप्तपुऱ्यांपैकी कोण्या एका पुरीत कायम राहण्याचे जाणत नाही. माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून तो शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा करतो त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते. ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसवायचे जाणतच नाही त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल तरच तो एके ठिकाणी राहील, नाहीतर तो सारखा हिंडतो. जो चंचल वाचायचं. आता हे वाचायचं का? हो व्यवस्थित. माझी ओवी कुठपासून गुरु काय? 578. तया तोडी आहे. तया तोडी कांटी वडे आतून नुसती हाडे अशुची तेणे पाडे सभाह्य जो जैसे पोटा लागी सुणे उघडे झाकले न म्हणे तैसे आपुले परावे नेणे द्रव्या लागी. एया कुलाचा ठाई जैसा मिळणी अठावो नाही तैसरा श्रीविषयी काही विचारीना. कर्माचा वेळू चुके का नित्य नैमित्तिक ठाके ते जया न दुखे जीवा माझी. पापी जो निसुगू पुण्याविषयी अति निलागू जयाच्या मनी वेगू विकल्पाचा तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते आणि स्वार्थे अळुमाळे जो धैर्यापासोनी चळे जैसे तृणबीज ढळे मुंगी ये चेनी पावो सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसा भयाचेनी नावे गजबजे जो वायू चेनी सावाये दिगंतवरी जाये दुःख वार्ता होय तैसा जया. मनोरथांचिया धारसा वाहने जयाचिया मानसा पुरी पडिला जैसा दुधिया पाही. वा उधाणाचिया परी जो आश्रो काहीच न धरी क्षेत्री तीर्थीपुरी थारो नेणे का मातलिया सरडा पुढती शेंडा हिंडवणारा कोरडा तैसा जया. जैसा रोविल्या विणे रांजणू थारो नेणे तैसा पडे तै राहणे एरवी हिंडे. तयाचा ठाई झालं का? जो चंचलपणाने ते ना जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे. आणि अर्जुना ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंध नाही ओहोळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानीत नाही तसा जो निषिद्ध कर्म करण्याकरिता भीत नाही व्रतांना मध्येच मोडतो स्वधर्माला लाथीने झुगारतो
व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहत नाही, ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला जो पुण्याला आश्रय देत नाही व जो लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो, तो आपल्या कुळातील आचार मानित नाही, जो वेदांची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास योग्य कर्म कोणते यातील निवड जो जाणत नाही, सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट पाहिजे तिकडे वाहत असतो, अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाट जसा पाहिजे तिकडे वाहत पाठ जसा पाहिजे तिकडे वाहत असतो, आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो, अथवा डोंगर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते, पण उघड्यावर काय काय पडत नाही पण उघड्यावर काय काय पडत नाही, मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही, गावच्या वेशीचा उंबरा कोण ओलांडीत नाही, त्याप्रमाणे सत्रातील अन्न असते ते वाटेल त्याला मिळते, किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही, अथवा वेश्येच्या उंबऱ्याच्या आत कोण प्रवेश करणार नाही, त्याचप्रमाणे ज्याचे अंतःकरण असते, म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे ते बऱ्या वाईट कल्पनांनी व्यापले जाते, त्या पुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे. आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांचे प्रेम सोडित नाही व मेल्यानंतर स्वर्गातही खावयास भोगावयास मिळावे म्हणून जो येथूनच सामग्री सकाम कर्मे करून ठेवतो, जो भोगाकरिता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्य कर्म करण्याचे व्यसन असते, व जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरे सह स्नान करतो, विषय त्रासून जातो, परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधी होत नाही, तो कसा तर जसा कोडी पुरुष चढलेल्या हातांनी खातो, पण त्याला जशी कुजलेल्या हातांची किळस येत नाही, ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्याजवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते, तरी पण तो मागे हटत नाही, त्याप्रमाणे जो विषयाकरिता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिळवतो. हरिण हा मृगजळाच्या मागे लागून ऊर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडित नाही, पण असे म्हणत नाही की ही मृगजळाची भ्रांती आहे. त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो. पहिल्या प्रथमच्या तयाचा ठाई उदंड अज्ञान असे वितंड, जो चांचल्ये भावंड मर्कटाचे आणि पैना धनुर्धरा जयाची अंतरा नाही ओढावारा संयमाचा, लेंडिये आला लोंढा न मनी वाळुवेचा वरंडा, तैसा निषेधाचिया तोंडा विहेना जो, व्रताते आडमोडी धर्माते पाय गोलांडी, नियमाची आस तोडी जयाची क्रिया, नाही पापाचा कंटाळा नेदी पुण्यासी जिव्हाळा, लाजेचा पेंडवळा खाणून घाली, कुळेसी जो पाठ मोरा वेदान्येसी दुर्हा, कृत्य व्यापारा निवाडू नेणे, वसो जैसा मोकाटू वारा जैसा अफाटू, फुटला जैसा पाटू निरंजनी, आंधळे हातीरू मातले डोंगरा जैसे पेटले,
तैसे विषयी सुटले चित्त जयाचे. पै उबडा काही न पडे, मोकाटू कोणा नातुडे, ग्रामद्वारीचे आडे, नोलांडी कोण. हम्म. तैसे सत्री अन्न झाले, की सामान्य बीक आले, वाणसियेचे उभले, कोण न रिगे. तैसे जयाचे अंतःकरण, तयाचा ठाई संपूर्ण, अज्ञानाची जाण वृद्धी आहे. आणि विषयांची गोडी, जो जितू मेला न संडी, स्वर्गीही खावया जोडी येथोनीची. जो अखंड भोगाजचे, जया व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सैच्छेद करी. विशो शिणोनी जाये, परीन शिणे सावधू नोहे, कुहिला हाती खाये, कोढी जैसा. खरी टेंको नेदी उडे, लातोनी फोडी नाकाडे, तरी जेवीन काढे, मागोता करू. तैसा जो विषया लागी उडी घाली, जळतीये आगी, व्यसनाची आंगी लेणी मिळवी. फुटोनी पडे तव, मृग वाढवी हाव, परीन म्हणे ते माव रोहिणीची. तैसा जन्मोनी मृत्यूवरी, विषयी त्रासिता बहुती परी, तरी त्रासू नेदे धरी, अधिक प्रेम. एकच पहिलिया थांबायचं. बाळदशे. हा, तिथे थांबायचं मला वाटतं. हो, 700 ते आहे. थांबायचं आता. समोर माझ्याकडे. गुड. या आता कोण वाजते विद्या? तुला थोडेसेच आहेत विद्या आज. सातशे 8 पासून 709 पासून 709 आहेत विद्याताई. मला दिसली होती. विद्या म्यूट आहेस ना? मध्ये होते, सॉरी हा, म्यूट वर होते. ओके. पहिल्या प्रथम. पण याप्रमाणे. 709 पासून. पण तारुण्याच्या भरात स्त्री भोगत असताना म्हातारपण येऊ लागते, त्यावेळी तेच मिनिट विद्याताई, हा. 709 म्हणजे 708च्या पुढे पहिल्या प्रथमच्या बाळपणात. हा, हा. पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई बाबा असे आईबापांचे वेड असते, ते संपते आणि मग तारुण्यात स्त्रीच्या रूपाने तो वेडा होऊन राहतो. पण तारुण्याच्या भरात स्त्री भोगत असताना म्हातारपण येऊ लागते, त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम तो मुलाबाळांवर आणून ठेवतो. एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला म्हणजे त्याची आई जशी त्या आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे तो आपल्या मुलाबाळांना धरून राहतो आणि मरतो. परंतु विषयांविषयी त्यास वीट येत नाही. वरती हम्म. अच्छा. त्याच्या ठिकाणी अज्ञानाला पार नाही असे समज. आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो. तर देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास आरंभ करतो आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते, त्यामध्ये तो पूर्ण झालेल्या कर्माने गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंती करतो. देवीचा देव्हारा डोक्यावर ठेवल्यावर देवर्षी जसा सहज घुमू लागतो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो, तो म्हणतो जगात काय मी तो एक मीच महत्वाचा मनुष्य आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे, माझ्यासारखा कोणी मोठा नाही, प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे, अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन राहतो. रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत, दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते, त्याप्रमाणे ज्याला लोकांचे चांगले झालेले खपत नाही, परंतु जसा एखादा दिवा वात तेवढी खातो, वात तेवढी बरोबर आहे. कुठे गेलं तेल जाळून टाकतो. परंतु
परंतु जसा एखादा दिवा वात तेवढी खातो तेल जाळून टाकतो व जेथे तो ठेवावा तेथे काळजासारखे काळे होते. पाणी शिंपडल्याने तो तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो, एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एक काडी उरू देत नाही. थोडकासा प्रकाश करतो व तेवढ्यानेच उष्णता वाढवतो. त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो, म्हणजेच ज्याला ज्ञान थोडे असते पण ताठा मोठा असतो. नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो, किंवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते, त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सरी असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो, अंत्यजाला जसे राज्यावर बसवले म्हणजे तो गर्वाने फुगतो, अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता असा फुगतो. असता जो तो जसा जो जो तसा तो जसा फुगतो त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल. जो लाटण्यासारखा लवत नाही, दगडाप्रमाणे त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही. फार काय सांगावे, त्याच्याजवळ अर्जुना अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे, हे तुला मी निक्षून सांगतो. अर्जुना, आणखी थांबवलं वाटतं साहेबांनी. 927 हो. 700. हा. पहिलेही बाळदशे आई बा हेची पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलवणी ठाके, मग स्त्री भोगता ठावो, वृद्धात्व लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो बाळकासी आणि. आंधळे व्याले जसे तैसा बाळे परिवसे, परी जी मरे तो न त्रासे विषयांसी जो. जाणतयाचा ठाई अज्ञानासी पारू नाही, आता आणखी काही चिन्हे सांगो. तरी देह हेची आत्मा, ऐसे या जो मनोधर्मा, वळवफणी कर्मा आरंभ करू. आणि उणे कापुरे जे जे काही आचरे, तयाचेनी आविष्कारे कुंथो लागे. डोये ठेविले भोजे, देवलविसे जेवी फुंजे, तसा विद्यावयासा माझे उताणा चाले. म्हणे मीचे एकू आथी, माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोणा आहे. नाही माझे निपाडे वाड, मी सर्वज्ञ एकची रूढू, ऐसा गर्वतुष्टी गंडू घेऊनी ठाके. व्याधी लागली या माणूसा, नये भोग दाऊ जैसा, निके न साहे जो तैसा पुढेलाची. पैगुणू ते तुला खाय, स्नेह की जाळी तू जाय, जेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे. जीवने शिंपिला तिडपिडी, विजिला प्राणसांडी, लागला तरी काडी उरवणेरी. आळूमाळू प्रकाशु करी, ते तुलेनीची उभारा धरी, तैसिया दीपाची या परी सुविद्युजो. औषधाचेनी नावे अमृते, नवज्वरू जैसा आंबुथे, का विषची होऊनी परते सर्पादुधा. तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अपारू ताठा चढे. अंत्युराणीवे बैसविला, आरे धारणू गिळिला, तैसा गर्भे फुगला देखसी जो. जो लाठणे ऐसा न लवे, पाथरू देवी तेवी न द्रवे, गुणियासी नागवे पुडसे जैसे.
किंबहुना तयापासी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत असो. आणि पाही धनंजया, जो गृहदेह सामग्रिया, न देखे कालचया जन्मांतेगा. आणखी संपायचं ना आता? हा एवढंच. हा 726 पर्यंतच होतं. हो ओके. झाली आणि 9-2 चला. कुठे संपताय कोणाला काही कळत नाही अजून. हो ना. हा सगळे रंगून गेले. ते सगळं असं सलग आहे ना आणि खूप लांबच्या हो. लांब आहे, त्यामुळे असं होतंय. पण आता ते सगळे अज्ञानाची लक्षणं सांगतायत. आपण आधीच सगळी ज्ञानाची पाहिली होती. म्हणजे तर आता अज्ञानाची सांगतात आहे. अज्ञानाचे आवरण म्हणजे काय, ज्ञान नसणं म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय, असं सगळं सांगतात आहे. तर इट विल कंटिन्यू 760 पर्यंत असंच जायचंय आपल्याला. ओके, आता काय करूया माधवी? वाचायचंय का अजून थोडा वेळ? अजून थोडा वेळ कोणीतरी वाचू शकते मला वाटतं. मीच 15-20 पुढे करू शकते. मी ओके, कंटिन्यू बरं करेन. अजून बरं. 10-15 आता किती 726 740 पर्यंत वाचूया आपण. 740 पर्यंत जाऊ. हा 740 पर्यंत जाऊया. 726 झालेत. या 726. हा. अर्जुना, आणखी असे पहा की जो घर, शरीर वगैरे सामुग्रीच्या योगाने मागील जन्माची आठवण ठेवीत नाही, कृतज्ञ मनुष्याच्या उपयोगी पडलेले ते जसे तो विसरतो, अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो, अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो, कुत्रे ओढाळपणे करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले, तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्यासाठी शिरले. बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय तो गिळतो, पण आपण मरतो ही आठवण त्याला नसते. त्याप्रमाणे शरीराची नाक, तोंड वगैरे ही 9 द्वारे मळाने पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ठ अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली ती गोष्ट ज्याच्या अंतःकरणात चलत नाही. आईच्या उदररूपी गुहेत विष्ठेच्या थरांमध्ये घालून त्या पोटात 9 महिने पर्यंत ज्यावेळी उकडला, ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काली झालेले कष्ट ते काहीच जो मुळी सुद्धा आठवत नाही. विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो किळस घेत नाही व कंटाळत नाही. मागचा जन्म नुकता संपला नाही का व लागलीच उद्या दुसरा जन्म मिळवणार असे हे काही ज्याला वाटले नाही. आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही, जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की येथे एक मृत्यू आहे हे त्याच्या मनाला पटत नाही. डबक्यातला मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही, अथवा पारध्याचा गाण्याने भुलून हरणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पाहता गळास लावलेले आमिष माशाने गिळावे. दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही. जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही, किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता खातो. किती वाईट. हा ना. आणि पुढे अजून आहे त्याप्रमाणे तेवढं वाक्य संपवतात. त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा हा, मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून कुठे गेलं रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही.
असं. मग आता ओव्या. हम्म. 726 काहीतरी होतं. या. 700. गव्हारूपासून आणि का पाहिजे म्हणजे कुठे गेलं? आणि कपाही धनंजय वरती आणि कपाही धनंजया. हा. आणिक पाही धनंजया. आणिक पाही धनंजया, जो गृहदेह सामग्रिया न देखे कालचया जन्माते गा. कृतघ्ना उपेगू केला का चोरा व्यवहारू दिधला. निसुगू स्थाविला विसरे जैसा. बोढाळिता लाविले ते तैसेची कानपुस्य बोले की पुढती ओढाळू आले सोने जैसे. बेडूक सापांचा तोंडी जातसे सबुड बुडी. तो मक्षिकांच्या चिया कोडी स्मरेना काही. तैसी नवही द्वारे स्त्रवती अंगी देहाची लुती जिती. जेणे झाली ते चित्ती सलेना जया. मातृकोदर कुहरी सुनिविष्टेंचा दाथरी. जठरी नवमासवरी उकडला जे. ते गर्भींची व्यथा का जे झाले उपजता. ते काहींची सर्वता नाठवी जो. मलमूत्र पंकी लोळते बाळ अंकी. ते देखुनी जो न थुंकी त्रासू नये घे. कालची ना जन्म गेले पाहेची पुढती आले. हे ऐसे काही वाटले नाही जया. आणि पै तयाची परी जीविताची फरारी. देखीन जो करी मृत्यू चिंता. जिणयाचे निया विश्वासे. मृत्यू एथ ऐसे जयाचेनी मानसे मानिजेना. अल्पोदक किंचा मासा हे नाटे ऐसिया आशा. न वसेची का जैसा अगाधडो हा. का गोरीची या भुली मृग व्याधा भीती न घाली. गळू न पाहता गिळली उंडी मीने. दीपाची या झगमगा जाळील हे पतंगा. नेणवेची पैगा जयापुरी. गव्हारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे. नेणता जेवी विखे रांधिले अन्न. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे. हे नेणची राजसे सुखे जोगा. शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी. विषय सुख प्रौढी सासची मनामानी. परी बापुडा ऐसे एवढंच. पर्यंत आपण तैसेपर्यंत म्हणणार होतो ना. हा झालं आता. ओके, थँक्यू. थोडस जास्त वाचलंस तर. यस. 742. राईट. 742. माधवी आपण म्हणूया प्रार्थना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन.
ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे होतु. किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिः लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दानपसा. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.